बसून रस्त्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे। रोशनपुरी ते छोटेवाडी, रोशनपुरी हे गाव एकमुखी शिवार आहे। सर्व गावांना एकाच रस्त्यावरून जावं लागतं। शेतकऱ्याला जाण्यासाठी तो रोशनपुरी ते छोटेवाडी हा रस्ता मुख्य रस्ता आहे। गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे कधीच त्या रस्त्याचं काम झालेलं नाही। शेतकऱ्यांनी थातूर कुठेतरी आपलं वर्गणी करून मुरुम खडी माती टाकून चालण्याची सोय करतात, परंतु शासनाला त्याची जाग येत नाही। कारण या रस्त्याला नंबर पडलेला आहे, या रस्त्याचा नंबर 108 आहे। या रस्त्याकडे कुणाचंच लक्ष नाही। आमच्या आया बहिणी शेतीमध्ये जातात, त्यांना अक्षरशः चालता येत नाही। थोडा जरी पाऊस पडला, मोटरसायकल जात नाही, बैलगाडी जात नाही, पायी चालता येत नाही। आमच्या कित्येक शेतकऱ्यांच्या बैलगाडीच्या दांड्या मोडल्या, बैलगाड्या अडकून पडल्या, खत नेता येत नाही शेतामध्ये, पिकांना खताची याची सोय करता येत नाही। आणि आता काल परवाच एक बैल आमच्या शेतात चालला होता, त्याचा पाय अडकला, बैल मोडून गेला। एकतर शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही। हो, आमची तळमळ यासाठी रात्रंदिवस आम्ही रस्त्यावर त्या वागतोच, आम्ही त्या रस्त्यावर चलतोच आम्ही। असे हे रस्ते केलेले आहेत। अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे। हे अधिकारी हे बिल काढतात कसे? कारण हे पैसे घेऊन बिल काढतात, त्यांची चौकशी झाली पाहिजे। यासाठी हा रस्ता रोको लावलेला आहे। या रस्त्यातील खड्डे मागच्या वर्षीच अनेक गावकऱ्यांनी स्वतः नजरेने पाहिले। त्या खड्ड्याचं बिल ताबडतोब उचललं गेलं आणि खड्डे जसे ते, म्हणून या रस्ता रोको आंदोलन आम्ही लावलेलं आहे। साहेब, जर रोशनपुरी ते छोटेवाडी रस्ता हा अतिशय महत्वाचा रस्ता आहे, शेतकऱ्याचा रस्ता आहे, हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सर। जर ते रस्ता जर नाही, जर 1 महिन्यात झाला तर आम्ही आता निवेदन देणारच आहेत। त्या निवेदनामध्ये संबंधित कार्यालयाला कुलपट ठोकून त्या ठिकाणी शेतकरी ऑफिस मध्ये पाहिजे, क्वालिटी कंट्रोल तर्फे तपासणी झाली पाहिजे आणि संबंधित लोकांवर कारवाई योग्य ती झाली पाहिजे। आणि पुन्हा तो खड्डा रस्ता होऊन शेतकऱ्याला रस्ता चांगला करून देण्याचे काम करायला पाहिजे। एवढंच या ठिकाणी मी सांगणार आहे। पुन्हा दिसत नाही, सावलीमध्ये क्लिअर दिसतात। गुडघ्यात का खड्डा बरोबर काढतात, खड्डा ते नीट फोटो काढले। गावातल्या गाड्याला थांबा, अरे तुला खड्ड्याला घे म्हणते, हळू फोटो काढण्यासाठी तू वरूनच पळायला लागला, तुला गडबड आहे जराशी। अरे असे आहे की रोशनपुरी ते छोटेवाडी हा रस्ता अनादी काळापासून तो रस्ता आहे, परंतु त्याच्यावर एकही टोपलं शासनाने बुरून टाकलेलं नाही। आता सध्या त्याला शेतकऱ्याला कुठलंही जाणं येणं करता येत नाही। सर्व
छोटेवाडी ते रोशनपूर ते छोटेवाडी या रस्त्यावर सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत आणि तो रोशनपुरी शिवारासाठी तो मुख्य रस्ता आहे. तो तात्काळ दुरुस्त व मजबूतीकरण करण्यात यावा यासाठी हा रस्ता रोको आहे. तसेच तसेच हायवे नॅशनल हायवे ते शिंपे टाकळी रोशनपुरी नागडगाव असा हा झालेला रस्ता जो डांबरीकरणचा रोड आहे त्या रोडवरती अतिशय खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे बुजवण्याचं काम करण्यात यावा. तसेच त्याच रोडवर 1 किलोमीटरचा रस्ता हा झालेला आहे डांबरीकरणाचा. त्याला होऊन 2च महिने झालेले आहे. या 2 महिन्यामध्ये तो रस्ता होता की नव्हता अशी अवस्था निर्माण झाली. चौकशी व्हावा आणि संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी हा रस्ता रोको.